नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. आगामी निवडणुका ईव्हीएम मशीन हटवून मतपत्रिकेवर घेण्यात याव्या या मागणीसाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ व शासकीय विश्रामगृहाबाहेर येथे पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिंदे आणि ज्येष्ठ विधिज्ञ प्रदीप टिल्लू हे उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. आम्ही गेली काही वर्ष सातत्याने या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विरुद्ध आंदोलन करतो आहोत, संदेश प्रसारित करतो आहोत. पण अलीकडच्या काळात दिल्लीमधल्या काही वकील मंडळींनी आपल्या वकिली पेशाचं नाव उज्ज्वल करत या आंदोलनाला मोठी धार दिलेली आहे. भानू प्रताप आहेत, महमूद प्राचा आहेत, कपिल सिब्बल आहेत, प्रशांत भूषण आहेत, अनेक मंडळी आहेत. मी काही जणांची नावं राहिली असतील माझ्या तोंडून. पण यांनी पुन्हा एकदा या आंदोलनाला उजाळा दिलेला आहे. जर या देशातलं मतदान मोजणी यंत्र हे जे काय आहे, ज्याला प्रोग्रॅम केलं जाऊ शकतो, स्टँड अलोन म्हणून ते कदाचित हॅक केलं जाऊ शकणार नाही, पण ते सहजी प्रोग्रॅम केलं जाऊ शकतं. अनेक तज्ज्ञ ते सातत्याने सांगत आहेत. तर अशा परिस्थितीत जर हे हटवलं गेलं नाही, आपण म्हणाल की व्हीव्हीपॅट आलेलं आहे, त्या व्हीव्हीपॅटच्या संरचनेतसुद्धा बदल केला गेलेला आहे. ते आता फक्त 7 सेकंद आपल्याला दिवा पेटल्यावरच दिसतं. त्या स्लिप कुठे जातात, काय होतं कळत नाही. तुम्हाला व्हीव्हीपॅट लावायचं असेल तर ती जी स्लिप आहे ते कोणाला मत माझं जातं आहे, मतदाराला हे कळलं पाहिजे आणि त्यांनी स्वतःच्या हाताने ते मतपेटीत टाकलं पाहिजे. आणि हेही जर तुम्हाला करायचं नसेल तर तुमचे हेतू शुद्ध नाहीत आणि मग ही ईव्हीएम मशीन हटवली गेलीच पाहिजे. जर जपान तुम्हाला या ईव्हीएम मशीनच्या चिप पुरवतं, ते जपान स्वतः या बॅलेट पेपरवर वोटिंग करतं. बांगलादेशनीसुद्धा या अलीकडेच या ईव्हीएमचा वापर बंद केलेला आहे. कुठल्याही प्रगत देशात अमेरिका, इंग्लंड, युरोप याचा चुकूनही वापर केला जात नाही. अगदी जर्मनीच्या कॉन्स्टिट्युशनल कोर्टनीसुद्धा या ईव्हीएम मशीनवर निवडणूक प्रक्रिया घेण्याला बंदी घातलेली आहे, कारण त्याचं प्रोग्रॅमिंग केलं जाऊ शकतं हे त्यांनी निर्विवादपणे मांडलेलं आहे. मग आपल्या देशात हे का होत नाही? निवडणूक आयोग एखादा मार्केटिंग करणारा एजंट असतो, दलाल असतो, तो कसा आपला निकृष्ट दर्जाचा माल जाहिरातीद्वारे खपवायचा प्रयत्न करत असतो या भांडवलशाही बाजारपेठेत, तशा पद्धतीने या निवडणूक आयोग आमच्याच करदात्यांचा शेकडो कोटी, हजारो कोटींचा पैसा व्यर्थ वाया दवडून का बरं ही जाहिरात घेऊन गावोगावी फिरतायत? याचा अर्थ चोराला मी चोर नाही हे सांगण्याची गरज भासते आहे. TN सेशन नावाचा एक खंदा प्रामाणिक आयुक्त, निवडणूक आयुक्त होऊन गेला, पण TN सेशन गेलेत आणि जे शेष आता अवशेष राहिलेले आहेत ते म्हणजे आजचा मोदी शाह सरकारचा बटीक झालेला निवडणूक आयोग आहे. हा निवडणूक आयोग पूर्णतः भाजप संघीयांनी घेरलेला आहे. त्यांचीच माणसं तिथे बसलेली आहेत. ज्या एका निवडणूक आयुक्तांनी भाजपाच्या त्रिसदस्यीय हल्ली असतो, सेशनच्या काळात एकटेच ते होते, ज्यांनी मतविरोधी प्रदर्शित केलेलं आहे आणि भाजपच्या या निवडणुकीतल्या गलथान कारभाराविरोधात त्यांनी हेराफेरी विरोधात आवाज उठवला होता, त्यांची काय दुर्गती केली ते तुम्ही ध्रुवराठीच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या 1 कोटीहून अधिक ज्याला व्ह्यूज मिळाले त्या तुम्हाला त्याच्यात दिसलं. याचा अर्थ हे फार गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे लोकशाहीचा हा जो लोकशाहीचा उत्सव जो 2024ला होणार आहे तो फार महत्त्वाचा आहे. भाजपाला संघीय लोकांना ही लोकसभेची निवडणूक जिंकायची आहे, ज्याच्यात 545 खासदार लोकसभेतले निवडून 543 जरा तुम्ही निवडून जायचे. लक्षात घ्या, त्याने ही फार निवडणूक महत्त्वाची आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे
16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे झालेल्या महिलांवरील संतापजनक अत्याचारांविरोधात भाजपा ठाणे शहर जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील साटिस ब्रिजखाली निषेध आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांबरोबरच भाजप कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते। भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष स्नेहा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर करण्यात आले आहे। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पदाधिकारी आहे शाहजहान शेख, हा गेली वर्षभर त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये महिलांवर अत्याचार करतोय, जमिनी हडप करतोय। रेशन घोटाळ्यामध्ये हा शाहजहान शेख आहे, हा गेली 50 दिवस फरार होता। परवाच्या दिवशी त्याला अटक केली आणि शाहजहान शेखनी त्या ठिकाणी अनेक महिलांवर अत्याचार केली आहे। भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की फास्ट ट्रॅक कोर्टवर हा खटला चालवण्यात यावा आणि शाहजहान शेखला लवकरात लवकर फाशी त्या ठिकाणी द्यावी अशी भारतीय जनता पार्टीची मागणी आहे। संदेशखाली पश्चिम बंगालमधल्या संदेशखाली या गावामध्ये गेले 10 वर्ष सातत्याने महिलांवरती अत्याचार होत असतात। तर त्या अत्याचाराच्या विरोधात आज आम्ही इथे सगळ्यांनी एक तीव्र आंदोलन पुकारलेलं आहे। हे गेले 10 वर्ष पश्चिम बंगालमध्ये एक महिला मुख्यमंत्री असूनसुद्धा महिलांवरती अनेक प्रकारचे अत्याचार होत आहेत। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आज महिलांनी हा आवाज उचललेला आहे। काय मागणी आहे? आमची मागणी आहे की शाहनवाज शेख जे आहेत, जे तृणमूल काँग्रेसचे जे नेता आहेत आणि जे तिकडच्या जे मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री आहे त्यांच्या काय म्हणतो ना आपण त्यांच्या म्हणजे त्यांच्या मदतीने म्हणजे त्यांच्यावरती कुठली ॲक्शन घेतली जात नाही आहे। तर त्या माणसांनी जे अत्याचार केलेले आहेत त्याबद्दल त्याला आणि त्याच्या सहकार्यांना फाशी ही झालीच पाहिजे आणि हेच आमचं सगळ्या महिला ठाणे महिला मोर्चा आणि ठाणे जिल्हा आमचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की त्यांना फाशी झालीच पाहिजे आणि तिथपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही आहे। आता तर तुम्हाला एक स्वरूप आंदोलनाचं दिसतंय, पण येणाऱ्या दिवसात जर लवकरात लवकर ॲक्शन घेतली गेली नाही तर ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन तुम्हाला बघायला मिळेल। कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर। नमस्कार, मी विजू माने। मी ठाणेकर असल्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो आणि वाटत राहील, कारण ठाणं आहे। म्हणजे ठाण्याची संस्कृती, ठाण्याचा निसर्ग, ठाण्यातील माणसं, सगळ्यात जास्त महत्त्वाचा अभिमान वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे ठाण्याची माणसं। आता काही शहरं आहेत, मी त्यांचा उल्लेख करू इच्छित नाही, की तिथल्या माणसांचं वागणं जे आहे
ते कधी कधी आपल्याला खटकतं, आपल्याला लागतं. पण ठाण्यातली माणसं कधीही तसं वागत नाहीत. ठाण्यात गडकरी रंगायचं नाही, ठाण्यात काशीनाथ घाणेकर आहेत, ठाण्यात चांगले रस्ते आहेत, ठाण्याची शोभायात्रा मला अभिमानास्पद वाटते. मला ठाण्यातले कलाकार, ठाण्यात सगळ्या प्रकारचे कलाकार तंत्रज्ञ आहेत. ठाण्यात विजय बोधनकरांसारखे चित्रकार आहेत, ठाण्यात मकरंद अनासपुरेंसारखा सुपरस्टार आहे, ठाण्यात रवी जाधव यांच्यासारखा सुपरस्टार दिग्दर्शक आहे, ठाण्यात खूप मोठमोठे गायक आहेत. पंडित कशाळकर ठाण्यात राहायचे. म्हणजे काय नाही आहे ठाण्यात. म्हणजे एक शहर आहे, पण मी नवीन आता एक व्याख्या बनेल की ठाणे तिथे काय होणे. कारण मागे एका कुठल्या तरी समारंभात एका मंत्र्यांनी असं म्हटलं होतं की ठाण्याला आता सांस्कृतिक उपराजधानीचा दर्जा द्यायला काही हरकत आहे का. पण मी अभिमानाने म्हणेन की ठाण्याला सांस्कृतिक उपराजधानी नव्हे तर ठाणे हे सांस्कृतिक राजधानीच आहे महाराष्ट्राची. आणि मला देवाने जर परत सांगितलं की पुढल्या जन्मी तुला कुठे जन्माला घालू, तर मी देवाला नक्कीच सांगेन की पुढल्या जन्मीसुद्धा मला ठाण्यातच जन्माला घाल. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.